आता लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना मिळणारी 1500 रुपयांची रक्कम 2100 होण्याची शक्यता धुसर दिसते। कारण खुद्द राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी तसेच संकेत दिले आहेत। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेत झालेल्या लक्षवेधीत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी लाडक्या बहिणींच्या वाढीव 2100 रुपयांचा मुद्दा हा उपस्थित केला। तर या अर्थसंकल्पात पैसे देऊ असं म्हटलं नव्हतं, असं उत्तर यावेळी अदिती तटकरेंनी दिलंय। यावरून विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं। मात्र पात्र लाडक्या बहिणींना आता 2100 रुपयांसाठी किती वाट पाहावी लागणार आहे हा प्रश्न उपस्थित होतोय। 2 महिन्याचं अनुदान तुम्ही दिलं, ताबडतोब निकाल लागल्यावर हे अनुदान थांबवायचं काम या ठिकाणी केलं। 2100 रुपयाची तारीख या ठिकाणी सभापती महोदय सांगितली जात नाही। आमचा स्पेसिफिक मुद्दा आहे, येत्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये आपण 2100 घोषित करू अशा पद्धतीचं कुठेही त्या ठिकाणी वक्तव्य हे केलेलं नाही। राज्याची संबंध एखादी योजना ज्या वेळेला आपण जाहीर करत असतो त्यावेळेला ती योजना जाहीर करत असताना इतर 100% देणार ना। जाहीरनामा हा 5 वर्षासाठी असतो। या अर्थसंकल्पामध्ये 2100 करणार अशा पद्धतीचं वक्तव्य हे कुठेही केलेलं नाही। 5 वर्षासाठी हा जाहीरनामा जाहीर केला जातो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।